श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य. अध्याय 19वा. श्री लक्ष्मीनारायणाच्या संवादामधून आपण अधिक मास महात्म्य श्रवण करत आहोत. अधिक मासामध्ये केलेले पुण्यकर्म, स्नान, दान, जप, नामस्मरण, भगवान विष्णूंची पूजा, उपवास, व्रत, मौन व्रत या सर्व पुण्यकर्माने आपल्याला आपल्या पापांचा नाश होतो, आपल्या मनोकामना पूर्ण होतात. अधिक मासामध्ये यथाशक्ती ब्राह्मण देवाला जर दान दिलं, आपल्या घरी दारिद्र्य कधीच येणार नाही. गोदान नसेल, गाईचं नुसतं पूजन जरी केलं तरी अधिक मासात आपण केलं तरीही आपल्या सर्व पापांचा नाश होतो. अधिक मासामध्ये भुकेलेल्या, तहानेलेल्या प्राण्यांना जर आपण तृप्त केलं तर अक्षय असं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कोणतेही दान करत असताना आपण भगवान विष्णूंचे स्मरण करायचं आणि आपण हे दान त्यांनाच देत आहोत अशी मनात भावना ठेवायची आहे. त्यामुळे पुरुषोत्तम भगवान नेहमीच आपल्यावर कृपा करतात. पाप, ताप, व्याधींचा नाश होतो. आपल्या घरामध्ये सुख संपत्ती नांदते. संतती संपत्तीचा लाभ होतो. यथाशक्ती केलेलं प्रत्येक दान हे श्रेष्ठच आहे. मात्र सर्वोच्च दान कुठलं तर काही जण आपण अधिक मासामध्ये किंवा इतरही कधीही भगवंताची भक्ती करून किंवा विविध पुण्यकर्म करून जे पुण्य कमवतो, इतरांचा उद्धार घडवून आणण्याकरता काही जण या पुण्याचं दान करतात. म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आणि असा दाता यांच्या दातृत्वाला तोड नाही. विप्रदास नावाच्या शूद्रानं अधिक मासातील आपल्या पुण्याईचं दान केल्यामुळे एक पिशाचाचा उद्धार झाला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त झाला. हीच कथा आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गुरु समर्था. भाविका ते मोक्षदाता. अनाथ नाथा कृपावंता. करुणा करा दीनबंधू. अगाध भक्तीचा महिमा. भक्त प्रिय सर्वोत्तमा. भक्ती विन कृपा निरर्थक जन्मा. प्राणियांचा निर्धारे या भागी लागी भाव धरून अंतरी प्रचित घ्यावी शरीरी. आत्म प्रचित गुरु प्रचित वरी. शास्त्र प्रचित तिसरी जाणी जय. म्हणून दृष्टांती कथा भाग्य सत्य स्वयं बोलिला. श्री अनंता ही जाणी जय. शस्त्र प्रचित ऐका दृष्टांत दुसरा. भगवान विष्णू माता लक्ष्मीला विप्रदास ब्राह्मणाची कथा सांगू लागले. मेरू तळाची या ठाई जाण शिवकांची नगरी. विस्तीर्ण ब्रह्मा समुदाव परिपूर्ण अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे शूद्र क्षत्री सर्व धर्म वसे. वेद मार्ग वर्तती पै वेद मर्यादा न उल्लंघती. कोणी ब्राह्मण पूजिती वर्णती श्रोत स्मार्थ अवग्रहणी. सदाचारे ब्राह्मण वर्तती जे. गोकर्ण नावाचे टेकडी जवळ शिवपुरी नावाचे एक गाव होते. हे गाव अतिशय सुंदर होतं, रमणीय होतं. या गावामध्ये ब्राह्मण जास्त संख्येने राहत होते. त्यामुळे या गावात राहणारा प्रत्येक जण धर्माचं आचरण करत होता. एखादा जातीने शूद्र असला तरी ब्राह्मण लोकांच्या संगतीत राहून स्तोत्र, मंत्र, पूजा पाठ अगदी नित्य नियमाने तो करत होता. शिवभक्तांचे हे गाव होते. भगवान भोलेनाथांची सर्वजण मनोभावे भक्ती करत होते. अशा नगरीमध्ये विप्रदास नावाचा एक शूद्र राहत होता. एक ब्राह्मणाच्या घरी तो सेवा चाकरी करत असे. त्याची पत्नी देखील अतिशय पतिव्रता अशी नारी होती. धर्माचं ती अनुकरण करणारी होती आणि ब्राह्मणाच्याच घरी चाकरी करत असे. एकदा अधिक मासाची सुवर्ण संधी साधून गावातील सर्व ब्राह्मण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू लागले आणि शूद्राची जी पत्नी होती ती त्या शूद्राला म्हणजेच विप्रदासाला म्हणाली, संपूर्ण गाव पुण्य संचय करत आहे, पवित्र स्नान करत आहे, अधिक मासाचे पुण्य कर्म करत आहे. पवित्र स्नान करून आपल्याकडे धन, पवित्र स्नान करून अधिक मासातील हे पुण्य कर्म आपण अवश्य करूया असं तिने आपल्या पतीला विनंती केली. ऐसे ऐकून उत्तर द्रवशूद्राचे अंतर. मग प्रार्थुनिया द्विजवर निघाला. सत्वर कुटुंबेशी यात्रेचा समुदाव पातला. गोकर्ण क्षात्राप्रती आला. पाहुणी तिथीच्या गंगा जला तटस्थ झाला समुदाव. गंगा पाहताच नयनी तात्काळ पातका होय धुनी. ते समग्र जे स्नाना लागुनी ते स्थान उतरले. नित्य करीती स्नान दानास यात्रा राहिली एक मास. विपरासवे शूद्र ही स्नानास स्त्री सहित जातसे. ब्राह्मणासोबत शूद्र पती पत्नी देखील गोकर्ण महाक्षत्री गेले. नित्य स्नान विधी सारोडी. मग पुष्प बिलवादी आणोनी नित्य पूजितसे शिवभवानी. भावार्थ मनी आगळा.
उभयता जाऊनी मनात कष्ट भारा आणि ती नित्य त्याचा विक्रय करूनी सत्य द्रव संचय करिता ती मौन न बोलती कवनासी नक्त राहती उपवासी सायंकाळ सारी ती भोजनासी नित्य नेमिसी वर्तत ऐसे व्रत संपूर्ण संपूर्ण एक मास उभयता आचरली निर्दोष पाप जळाले निशेष नाही लवले शितील भरी रोज त्या ठिकाणी जाऊन पवित्र स्नान करून भगवान शिवाची पुष्प बेलपत्र पत्रानं अभिषेक करून ते पूजा करत होते. उरलेल्या वेळ जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडून त्याची विक्री करून थोडाफार पैशांचा संचय त्यांनी केला. संपूर्ण महिनाभर अधिक मासाचं व्रत त्यांनी केलं. जमेल तेवढं उपवास केले. कधी संपूर्ण दिवस तर कधी एक वेळेला भोजन करून अशा पद्धतीने उपवास केला. मौन व्रताचं कधी कधी पालन केलं, ज्यामुळे त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला. अधिक मास संपल्यानंतर मग त्यांनी उद्यापन केलं. महिनाभर त्या ठिकाणी जंगलामधून लाकूड तोडून जे पैसे जमवले उद्यापनासाठी हे पैसे त्यांनी खर्च केले. यथायुक्त ब्राह्मण भोजन करीते झाले उद्यापन त्रयेची दशक अपूप अन्न केले अर्पण द्विजाते मग शेवटी ते उभयंता भोजनी बैसले तत्वता घेऊन विप्रांची मंत्राक्षता बिराड मार्गी चालले तव नवल वर्तले तक्षणी रात्र झाली एक यामिनी तव एक पिशाच मार्गस्थानी उभा येऊनी ठाकला मनोभावे पारणे केल्यानंतर अधिक मासाचं उद्यापन केल्यानंतर जमेल तेवढं त्यांनी मनोभावे ब्राह्मणांना दान केलं, दक्षिणा दिली, संतुष्ट केलं आणि नंतर आपल्या पत्नीसह विप्रदास आणि त्यांची पत्नी आपल्या गावाकडे येण्यासाठी निघाली. संध्याकाळची वेळ झाली होती. रस्त्याने जात असताना त्यांच्या समोर अचानक एक भूत पिशाच उभा राहिला, जो अतिशय अकराळ विक्राळ होता, भयंकर होता. विक्राळ वदन, भयंकर लंबहा, विशाळ शरीर, मुख पसरून क्षुधातूर धावला समोर ग्रासावया तया ते पाहुनी उभयानी तटस्थ ते तया स्थानी तव दैव ते योगे करुणी अपूर्व कहाणी पै झाली. पुण्य शरीरी शूद्र दाम्पत्य पाहुनी पिशाच ते प्रेत झाले. मग क्रूर भावना मिरसुनी तेथे झाला बोलता. शूद्रा ते म्हणे, महापुरुषा तू कोण? येथे कयावया काय कारण? मी तव दूत पिशाच जाण करावया भक्षण आलो तुम्हा परी तव दर्शने समाधान पावन झाले माझे मन तू ते करिता संभाषण वाटे पावेन होईन मी तरी कृपावंत दयानिधी निरसी माझी भवव्याधी देऊन या पुण्य औषधी भय व्याधी हरावी. कोणालाही भीती वाटेल असा त्याच पिशाचाचं रूप होतं आणि असा पिशाच विप्रदास आणि त्याच्या पत्नी समोर उभा राहिला. विप्रदास आणि त्याची पत्नी यांना अधिक मासामध्ये पवित्र स्नान केलं होतं. पुरुषोत्तम भगवान त्याचप्रमाणे भोलेनाथांची भक्ती केली होती, पूजा अर्चा केली होती. त्याचा परिणाम असा झाला, या दोघांचं तेज पाहून हा पिशाच आपली क्रूर भावना विसरून गेला आणि म्हणाला की आजपर्यंत मी या पर्वतामध्ये जंगलामध्ये वर्षानुवर्ष हिंडत होतो, क्षुधातूर होतो, म्हणजेच भुकेला होतो. तुम्हा दोघांना मी खाऊन टाकणार होतो, मात्र तुमच्या नुसत्या दर्शनानं माझ्या मनाचं समाधान झालं. तुम्ही कोणीतरी महापुरुष आहात. मला देखील या पिशाच योनीचा कंटाळा आला आहे. माझा उद्धार देखील तुम्ही, माझ्या पापांचा नाश देखील तुम्हीच करू शकता असं मला वाटतं. तेव्हा विप्रदास त्याला म्हणाला. ऐकून त्याचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर म्हणे, तू पूर्वी होता थोर ते सविस्तर निवेदी कवन कारणास्तव ते पाही. पुढे उपाय विचारू लागला. तेव्हा तो पिशाच आपला पूर्वीचा वृत्तांत त्याला सांगू लागला. पूर्वी एक अत्यंत बलाढ्य शूर असा राजा होतो. सगळीकडे माझा दरारा होता. नुसत्या माझ्या नावानं शत्रू थरथरा कापत असे. राज्य करत असताना माझ्याकडून ते काही चुका झाल्या तर अपराध घडले, त्यामुळे अनेक पापकर्मांचा मी भागीदार झालो आणि त्याचा तळतळाट समजा मला क्षयरोग झाला आणि मी मृत्यू पावलो. भरपूर माझ्याकडे द्रव्य असूनही, पैसा असूनही मी कधीच दानधर्म केला नाही, कधी मी तीर्थस्नान केलं नाही. यामुळे यमदूतांनी मला नरकामध्ये टाकले. नरक यातना मला सोसाव्या लागल्या. अनेक सहस्त्र वर्ष अशा पद्धतीने यमयातना सोसल्यानंतर मला एक दिवस पिशाच योनीमध्ये टाकलं. पिशाच अशा पद्धतीने यम योनीमधील हाल अपेष्टा विचारू नका. पिशाच हा कधीच संतुष्ट नसतो. तो नेहमीच भुकेलेला, तहानलेला असतो. माझ्या अंगावर कपडे नाही, वृक्षावरतीच माझं घर
अशा यातनांना देखील मी आता कंटाळलो आहे. तुझ्यासारख्या महापुरुषाचं माझं दर्शन झालं. आता तूच मला या यातनेमधून बाहेर काढ, माझ्या जीवनाचा उद्धार कर. असाच पिशाच विप्रदास शूद्राला म्हणाला, एवढे उपकार करी सुकृत बांधी आपले पदरी, चुकवी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी. ऐसा देखून बुडवणी मी पिशाची, ऐशी करुण वाणी ऐकुनी शूद्राला त्याची दया आली आणि त्याने आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घेतलं. विप्रदासानं आपल्या पत्नीसहित संपूर्ण महिनाभर अधिक मासाचं जे व्रत केलं होतं, त्या स्नानाचं व्रत केलं होतं, या पिशाच्याचा उद्धार करण्यासाठी आपलं पुण्य दिवसांचं स्नानाचे जे व्रत, त्याचे जे पुण्यफळ आहे ते त्याने पिशाच्याला दान केलं. म्हणजेच महापुरुष ऐक तू तव कर्म पातकी, देख तू ते पाहुनी अधिक दया माते उपजली तरी. सप्तदिन स्नानाचे फळ मी आचरी, जो केवळ मल महात्म्याचे निर्मळ ते हे जळ असे पै. या या सप्तदिनी पुण्य करून तुझे पापक्षालन तात्काळ जाईन उद्धारून. ऐसे म्हणून उदक घेऊन सोडिले ते उदक पडता प्रेत हस्ती. तेथे आश्चर्य झाले श्रोती अवधारा हो परमप्रीती. महापातकी उद्धारला तात्काळ दिव्य देह पावला, प्रेत भाव सर्व लोपला. तो अकस्मात देखिला घंटारा व स्वर्गीचे दिव्य विमान स्वर्गाहून तात्काळ उतरले. तक्षण लखलखित देवगण उभे येऊन ठाकले. पिशाच उधळला तात्काळ विमानी वैसवणी, गेले ते वेळी नेत्र पाहती झाले सकळ. सकळ म्हणती धन्य फळ स्नानाचे. विप्रदासाने आपल्या हातामध्ये म्हणजेच उदक म्हणजेच पाणी घेतले. आपल्या अधिक मासातील जे स्नानाचं व्रत आपण केलं त्यातील 7 दिवसांचे जे पुण्यफळ आहे ते त्याने पिशाच्याला दान केलं आणि हे उदक म्हणजेच पाणी पिशाच्यावर शिंपडतात त्याचा देह बदलून गेला. तो त्याचा देह दिव्य झाला. स्वर्गामधून एक विमान आलं आणि या पिशाच्याला ते घेऊन गेलं. अशा पद्धतीने पिशाच्या जीवनाचा उद्धार झाला. मारणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली. स्वतःच पुण्याचं दान जे केलं आणि या पुण्याच्या दानामुळे एक पापी माणसाला म्हणजे पिशाच्याने उद्धार केला. अशा विप्रदासाचं दातृत्व पाहून गोकर्ण या क्षत्री सर्वांनी त्याचा जय जयकार केला. आणि मग अधिक मासातील स्नान जो महिमा आहे तो आपण सर्वांनी आत्ताच ऐकला आहे. अधिक मासामध्ये नित्य नियमानं स्नान, दान, पूजा, जप, नामस्मरण आपण करावं. मौन व्रत पाळण्याचा प्रयत्न करा. मौन व्रत करा. जेवढे जमतील तेवढे उपवास करा. कोणी गरीब असेल, दरिद्री असेल किंवा काही शक्ती नसेल, अशा वेळेला काय करायचंय? पवित्र ठिकाणी आपल्याला जमेल तर स्नान अवश्य करा. तेथे नाही जमलं तर घरीच आपण स्नानाकरता भगवान पुरुषोत्तम यांचे नामस्मरण करा. अधिक मासातील तीर्थ स्नानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. काही धन लागता बहुत फुकाचे, पुण्य असे जोडता या लागी. साधावे हिताहित हेची विहित सर्वदा शेवट कोणी कोणाचे नाही. एकटे पडणे लागे प्रवाही, धनधान्य ते सर्वही राही. जेथील तेथेची याला की करा काढा काढी साधा. बापांनो लवड सवडी जेणे सुटे काळाची ओढी. ऐसे तातडी करावी इति मलमास महात्म्य. ग्रंथ पुराणीचे पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित अधिक मास महात्म्य 19वा अध्याय. गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.